नमस्कार मंडळी, सो आज करणार आहे पुरी भाजी. चला तर इथे कांदा मस्त कापून घेतलाय बारीक. कांदा, टोमॅटो, मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे आलं लसूण मस्त असं बारीक ठेचून घ्यायचं आहे. पॅनमध्ये तेल घालायचं आहे. अख्खे खडे मसाले, जिरं, कढीपत्ता आणि आलं लसूणची पेस्ट केली ती घालून घ्यायची. थोडंसं असं मंद आचेवर परतून घ्यायचं आहे. मिरच्या घेतल्यात ते टाकून घ्यायचं आणि एक तेजपत्ता टाकायचा आहे. इथे मी कांदा टाकून घेते. थोडंसं कांदा परतून घ्यायचं. कांद्याला लालसर रंग आला की यात ॲड करायचं आहे टोमॅटो. आता इथे टोमॅटो ॲड करते. टोमॅटो हे थोडंसं परतून घ्यायचं मंद आचेवर. चवीनुसार मीठ, हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, गरम मसाला, सगळे मसाले टाकून मस्त परतून घ्यायचं. आणि ते बटाटे उकडून घेतले ते. आणि इथे मसाला रेडी आहे. सो आता ह्यामध्ये ॲड करणार आहे बटाटा मस्त थोडंसं असं एकत्र करून घ्यायचं आणि ह्यामध्ये ॲड करायचं आहे पाणी. झाकण लावून 10 ते 15 मिनटं शिजून घ्यायचं. ही भाजी रेडी आहे. वरून कोथिंबीरनी गार्निशिंग करून घेतली आहे. सो मस्त अशी भाजी आपली रेडी झालेली आहे. बघा दिसते की नाही छान. इथे आता मी पुरीसाठी पीठ मळते. त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे 1 वाटी. चवीनुसार मीठ, पाणी घालून आता मळून घ्यायचं आहे. मस्त असं मळून घ्यायचं पीठ. तेल घालून पुन्हा एकदा असं मस्त सॉफ्ट होईल असं मळून घेते. आणि झाकण लावून 15 ते 20 मिनटं ठेवून घ्यायचं आहे. इथे तेल तापत ठेवलं आहे. सो 15 ते 20 मिनटं झाले. ते गोळे करून घेतलेत आणि लाटून घ्यायची पुरी. छोट्या छोट्या अशा पुऱ्या रेडी करून घ्यायच्या. तेल तापलं की ह्यामध्ये सोडून घ्यायच्या. आणि ते बघा मस्त असं फुललेली आहे टम्म अशी. सो इथे आपल्या पुऱ्या रेडी आहे. मस्त पुऱ्याही मस्त झालेल्या आहेत. सो तुम्ही अशा प्रकारे पुरी भाजी ट्राय करू शकता. एकदम सुंदर अशी होते. चला तर म्हणते या खायला. बाय.